नित्य स्वामी दर्शन 26 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. प्रसिद्धीची आणि लौकिक यशाची एकदा का माणसाला झिंग चढली की मूळ उद्देशाला तडा जातो. हे सूत्र ह्या साक्षात्कारी पुरुषांना पूर्णपणे ज्ञात असते. म्हणून हे पुण्य देह 4 लोकांपासून दूर राहणे प्रथम पसंत करतात. अशा या स्वामी भक्तांच्या रंध्रारंध्रातून स्वामी नाम असे काही झंकारत असते की हे नामस्मरण झाकले जाऊ नये असे त्यांना मनापासून वाटत असते. प्रसिद्धी नामस्मरणाची ही रंध्रे बुजवत आणि स्वकर्तृत्व श्रेष्ठ आहे ह्या भावनेला प्राणपणाने जोपासू लागते. ह्याचे भान या सत्पुरुषांना असते. म्हणून हे श्रेष्ठ स्वामी भक्त मनाशी ठरवतात की आपण अनाम अवस्थेत जगायचे. ह्या संदर्भात ज्ञानदेव म्हणतात की माझे असते पण लोपो नाव रूप हारपो मज झैणे वासिपो भूत जाता. ज्ञानेश्वरी 13:197. प्रसंगी लोक मला पूर्ण विसरले, माझे नाव गाव पुसले गेले, माझे अस्तित्व लोप पावले तरी हरकत नाही, परंतु मी कोणी साक्षात्कारी पुरुष आहे हे मात्र लोकांना कळू नये. कारण मी कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती समाजात वावरत आहे असे लोकांना कळले तर उगीचच माझं विषय आदरयुक्त भीती लोकांच्याच निर्माण होईल. मी अकारण लोकांच्या कौतुकाचा विषय होईल. ही प्रसिद्धी माझा देहभाव वाढवायला लागेल म्हणजे आपोआपच स्वामी संवाद तुटेल. म्हणून लोकांना माझे आयुष्य मृतवत वाटणे अधिक चांगले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, असे हे सत्पुरुष म्हणूनच एकांतात राहणे पसंत करतात. लोकांशी संवाद साधण्यापेक्षा स्वामींशी बोलावे. स्वामींवरच जीवापाड प्रेम करायला त्यांना आवडते. ज्ञानदेव म्हणतात की किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी जाणतया ज्ञानेसी शेज जाहली. ज्ञानेश्वरी 13:200. अशी स्वामीनामात दंग असणारी माणसे लोकांपासून दूर जातात. ही चिन्हे ज्यांच्या अंगावर उमटतात ती पुण्यवान माणसे ज्ञानाच्या राज्यात वावरत असतात. तीच स्वामींशी एकरूप होऊन जातात. नाम त्यांना घेरते ते नामरूप होऊन जातात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.